अरे काय विषय आहे का आमच्या भाऊकीचा. आयुष्यात पहिल्यांदा फॅमिली ट्रिप निघालेली, ते पण माझ्या लग्नाच्या इतक्या वर्षानंतर. जे सगळे एक्साइटमेंटमध्ये होते ना, दुपारी सगळं जेवण बनवून ठेवलेलं. एक टाइमाचं जेवण घरनं बनवून न्यायचं ठरवलेलं होतं. गाडीनं मला वाटतंय लोणावळ्याच्या पुढे गेल्यानंतर थांबवलेली एका पेट्रोल पंपजवळ. आणि जे लाईनीत सगळे जेवणाला बसलेले ना, काय वेगवेगळे पदार्थ, व्हरायटी, भजी बिजी, खरडा बिरडा, परत रस्सा भाजी, लय काय काय बनवून आणले. बघ पहिलं रोजच रोजच खातो आपण. प्रिया बघ दक्षो नाता नाता मस्त पेट्रोल पंपवरती 1-1.5 तास टाइमपास केला, जेवलं खाल्लं, वॉशरूमला जाऊन आलं. 11 वाजता जी आमची ट्रिप परत चालू झाली. आता हो तुम्हाला सांगतो आम्ही कुठं चाललोय. आम्ही 1 महिन्यापूर्वी प्लॅनिंग केलेली होती पूर्ण 4-5 कुटुंबांना मिळून, की पहिली फॅमिली ट्रिप काढतोय तर म्हणलं देवदर्शनच काढायचं. मग देवदर्शन काय, कुणाचं अक्कलकोट राहिलेलं आणि माझं पंढरपूर राहिलेलं. म्हणजे मी पंढरपूर नव्हतं बघितलं, अक्कलकोट बघितलेलं. रात्री 2 वाजेपर्यंत नाचलोय आम्ही. आता 6 वाजले सकाळचे. आम्ही सोलापूरमध्ये आलोय आणि आता इथं रूम घेतले आंघोळीसाठी. आंघोळ करून दर्शनाला जायचं. मग आमचं ठरलेलं होतं तुळजापूर, अक्कलकोट, पंढरपूर करून वेळ भेटला तर जेजुरी करायचं, ते पण फक्त 2 दिवसामध्ये. म्हणजे आम्ही संध्याकाळचं निघणार होतं, रात्रभर ट्रॅव्हल, सकाळी उठायचं. तुळजापूरमध्ये 6 वाजता पोचलो. 2 रूमा घेतल्या हॉटेलच्या, काहीतरी पर पर्सन 100 रुपये का काहीतरी आंघोळीचे, आठवत नाही. तर ते घेतलं. तिथं सगळ्यांनी आंघोळी वगैरे केल्या. तर आमच्या लेडीज लोकांचं सगळ्यांचं ठरलेलं की साड्या घालायच्या. माझ्या भाऊचं आणि माझं कायम ट्युनिंगच असतं, कारण का आम्ही मागच्या वर्षी दिवाळीला ही साडी सेम घेतलेली होती, त्याच्यावर नेसलेलीच नव्हती. म्हणलं घालून जावं. तर कसलं आमचं नशीब, अख्ख्या फेब्रुवारी महिन्यात चक्क पाऊस पडत होता. सगळीकडं वल्ल वल्ल चिमचिम झालेलं होतं. तर आम्ही गेलो तिथं. तुळजापूर अख्ख्या महाराष्ट्राची कुलस्वामिनी आहे. जसं काय तुम्हाला माहीतच आहे की आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची सुद्धा कुलस्वामिनी ही तुळजाभवानीच होती. तिथं मी ना आदिवासी लोक माहीत नाही कोणते तरी पण लय भारी गाणं बोलत बोलत आलेले. आता तिथं माहिती आहे सीडी उतरून खाली जायचं, ते नंदीच्या मुखातून पाणी येतं, तिथं हातपाय धुवायचे. तिथं आम्ही मस्तपैकी हातपाय धुतले. समोर शिवलिंग होतं, शिवलिंगला पाणी अर्पण केलं. आणि आम्ही फेब्रुवारी महिन्यात गेल्यामुळे आम्हाला काय एवढी जास्त काय गर्दी नाही लागली. सगळ्यात पहिल्यांदा उजव्या सोंडचा गणपती बाप्पा आहे ना, त्या गणपती बाप्पाचं आम्ही दर्शन केलं. आता काय झालं माहिती आहे का, सकाळी 6 वाजता तर आम्ही पोहोचलेलो तुळजाभवानीमध्ये. पण सगळ्यांचं आंघोळ बिंगोळ सगळ्यांचं एवढं किती, आम्ही ते 15 जण काहीतरी होतो, लहान पोरं बिरं पकडून. 8 तरी आम्हाला वाजलेले. बॅगा बिगा तिथं रूमावरतीच ठेवलेल्या, कारण का तो बोललेला हॉटेलवाल्या की गर्दी नाही तर तुम्ही बॅगा ठेवू शकता. तर आम्ही बॅगा वगैरे ठेवल्या, साड्या वगैरे घातल्या मस्तपैकी. आणि 8 वाजेपर्यंत तुळजाभवानीमध्ये आम्ही टच झालो. पोरांना सांभाळता खरं सांगू का नाकी 9 आलेलं. पळा पळा पळा. ते नाही का वरचा फ्लोअर उतरून खालच्या फ्लोअरवरती यायचं होतं. तर तिथून आम्ही पळत चालू. गर्दीच नव्हती. फक्त इथं 5-6 लाईनी होत्या. जेमतेम आम्हाला 1 ते सव्वा तास लागलेला लाईनीमध्ये. ते पण आमचं 10-15 जणांचं सगळ्यांचं कुटुंब असल्यामुळं हसत खेळत तो सव्वा तास कुठं गेला काही कळाला नाही. पोरांना पकडत बिकडत गप्पा मारत कसं तरी आम्ही पोचलो. म्हणजे आम्ही मुखदर्शनाच्या लाईनीमध्ये होतो. नाही मुखदर्शनाच्या नाही, ते चरणस्पर्श धर्मदर्शन आहे ना तिथं बोलतात, त्या लाईनीमध्ये होतं. आता इथून पुढे व्हिडिओ अलाउड नव्हता, पण आमचं खूप छान दर्शन झालं. मी घरूनच ओटीचं सामान आणलेलं होतं. देवी आईची ओटी भरली. आणि मागच्या वेळेला आम्ही जेव्हा मागच्या 2 वर्षापूर्वी गेलो ना, अगदी चरणाजवळ आमचं दर्शन झालेलं आहे. ते ह्या वेळेला बंद केलं का काय माहीत नाही. जरा असं लांबून आमचं असं दर्शन झालं, पण छान दर्शन झालं. त्याच्यानंतर बाहेर आल्यानंतर नाही का तो बोलता चिंतामणी दगड आहे, उजवीकडे फिरला तर आपली इच्छा पूर्ण होते, डावीकडे फिरलं तर इच्छा पूर्ण नाही होत, असं काहीतरी. तर मला ही गोष्ट करायला लय भीती वाटते. आणि इच्छा पूर्ण नाही झाली तर तेवढीच मनात दगदग राहते. मग आपल्याकडं मेहनत होत नाही. पण दक्षला त्याची बघायचं होतं. दक्षचं काय झालं, हात ठेवल्या दगड जरा हल्ला, पण नंतर हल्लाच नाही. प्रियांचं तर काही दिसलंच नाही. परत माझ्या जाऊबाईनं पण बघितलं, तिचं पण काय फिरलं का नाही माहीत नाही. कल्पना
तर तिथं आपल्याला छान अशा गोड अशा कल्पना ताई भेटल्या. त्या आपल्या यूट्यूबच्या सबस्क्रायबर आहेत. थँक्यू ताई, एवढ्या गर्दीमध्ये पण तुम्ही मला ओळखलं. छान वाटतं जेव्हा कोणाचं सबस्क्रायबर भेटतं, तेवढंच आपल्याला व्हिडिओ बनवण्याचा उत्साह वाढतो. त्यामुळे खूप खूप धन्यवाद. आणि खरं सांगते, लाजू नका. तुम्ही जर मला ओळखत असाल तर बिनधास्त माझ्याजवळ येत जावा. त्यांना भेटून छान वाटलं. आणि त्या विरारच्या आहेत, चक्क विरारच्या आहेत. ते त्यांना भेटलो, त्यांच्यासोबत फोटो काढले आणि नंतर आम्ही सगळ्यांनी ठरवलेलं की बांगड्या भरायच्या. अगोदरच ठरवलं की बांगड्या भरायच्या. आता आईच्या दरवाज्यात गेले, सौभाग्याचं लेणं तर भरलं पाहिजे. आमचं खूप छान दर्शन झालं. आम्ही आता कपडे चेंज केले आणि आता तू किती वाजले ग? काही पण माहीत नाही. 11-10 वाजताच आमचं दर्शन झालं. थोड्या बांगड्या भरल्या आणि आता आम्ही चाललो आहे अक्कलकोटला. चला जाऊया. गाडी रात्रीच्या अंधारात दिसली नसेल, आत्ता चढून दाखवायचं पूर्ण. खिडक्या उघडा, खिडक्या उघडा, सगळ्या खिडक्या उघडा. ही मिनी बस पण छान आहेत आणि मिनी बसचे ते ड्रायव्हर दादा आहेत ना, ते तर एवढे छान गाडी चालवतात ना. ह्यांच्यामुळे आमचं बोलतात ना, दर्शन पण लवकर झालं आणि एकदम सुरक्षित दर्शन झालं. आता आमचं 10 वाजेपर्यंत दर्शन झालेलं होतं तुळजापूरमध्ये. 11 वाजेपर्यंत सगळ्यांनी नाश्ता पाणी, कपडे चेंज केले. पोरांना घेऊन गाडीत बसता येणार नाही म्हणून सगळ्यांनी साड्या चेंज केल्या. अक्कलकोटला जाताना आम्ही सर्वांनी ड्रेस घातला आणि जेमतेम 11-11:30ला गाडी चालू झाली असेल आणि आम्ही काहीतरी 1-1:30च्या दरम्यान अक्कलकोटमध्ये पोचलो. ए बघा गेली बाया. हॅलो. हा हॅलो. राम राम. आम्ही आता अक्कलकोटला पोहोचलोय. नवीन ब्लॉगर तयार झालाय. बोल की आता. हा, दर्शन घेऊन महाप्रसादाचा लाभ घेणार आहे. काय नाही, दर्शन नाही घेतलं, डायरेक्ट जेवायला चाललंय. पळाली, डायरेक्ट जेवायला चाललंय. जून जाणार आहे दर्शन घ्यायला, कारण का वेळ संपत आले. कितीला निघालो? दर्शन घ्यायला जायचं. दर्शन घ्यायला जायचंय? नाही हो, दर्शन घ्यायला चाललंय. चुकीची माहिती सांगितली. स्वामींचं वटवृक्ष आहे ना, तिथंच आहे ना निवासस्थान वगैरे. आम्ही पहिल्यांदा तिथं गेलो. सगळ्यांनी ठरवलेलं 2 वाजलेले की जेवून जायचं. नंतर आम्हाला तिथं गेल्यानंतर कळालं की जेवणाचं टायमिंग 4 वाजेपर्यंत आहे. लाईन बघा किती मोठी लागली 2 वाजता. मग आम्ही डायरेक्ट गेलो जिथं स्वामींचं वटवृक्षाचं झाड, जिथं स्वामी बसायचे, तिथं आम्ही दर्शन घ्यायचं ठरवलं. तर जाता जाता आपल्या हे आहेत ना, लता दीदी म्हणजे गायिका, आपल्या महाराष्ट्राच्या कोकिळा, पूर्ण जगाच्या कोकिळा म्हणले तर चालेल, सॉरी बोलताना काय चुकलं असेल तर. त्यांनी तिथं गाड्या दिलेल्या होत्या, त्या गाड्या बघितल्या. छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन घेतलं, स्वामींचं दर्शन घेतलं, गाय बघितली आणि आम्ही परत आलो स्वामींच्या दर्शनासाठी. मी 2023मध्ये पहिल्यांदा अक्कलकोटमध्ये पाय ठेवलेला आणि स्वामींच्या दर्शनाला आलेली ना, तेव्हा ह्या वटवृक्षाच्या झाडाखाली खूप रडलेली, म्हणजे खूपच रडलेली. म्हणजे त्यावेळेला खुश पण होते, खुशीचे म्हणजे बोलतात ना, अश्रू होते. आणि ह्या वेळेला आनंद होता, अक्षरशः माझ्या मनामध्ये खूप आनंद होता. आणि आम्ही असंच सीझनमध्ये नसले गेल्यामुळे, मध्येच गेल्यामुळे ना, आम्हाला जास्त गर्दी पण नाही लागली. जास्त 5 मिनिटात आमचं दर्शन झालं. मी दर्शन करून तुम्हाला खरं सांगते, मी दर्शन करून परत उलटी आले, परत दर्शन घेतलं. आणि स्वामींच्या जिथं आहे ना मंदिर, ते मंदिर बोलतात, त्याच्या पाठच्या बाजूला परत दर्शन घेतलं. अगदी म्हणाल ना 10-15 मिनटं तिथं होते. परत समोरच्या बाजूला येऊन साष्टांग दंडवत प्रणाम केला आणि स्वामींना एकच प्रश्न विचारला. म्हणजे माझं वर्षाच्या सुरुवातीला मी काशीला गेली, माझं काशी दर्शन झालं, 12 ज्योतिर्लिंगपैकी एक झालं, अयोध्या दर्शन झालं, परत त्रिवेणी संगम झालं. पण ते माझ्या मनी ध्यानी पण नाही, ते सगळं कारभाऱ्यांनी ठरवलेलं. आणि माझं अक्कलकोट परत एकदा स्वामींनी दर्शनाला बोलवलं. स्वामींना एकच प्रश्न विचारला की स्वामी मला कसं काय तुम्ही परत एकदा दर्शनाला बोलवलं. पण खूप छान वाटलं. मागच्या वेळेला आलो तेव्हा ती स्वामींची प्रतिमा आहे ना, जी रुद्राक्षानं बनवलेली, ती तयार होत होती, पूर्ण नव्हती झालेली. ती ह्या वेळेला मला बघायला भेटली. आणि एका ताईने खूप सुंदर अशी स्वामींची मूर्ती घेतलेली, ती स्वामींच्या पादुकांना जवळ ठेवून सुद्धा घेऊन आलेली होती. आणि छोटं मोठं सगळेजण तिथं आम्ही फिरलो, शॉपिंग केलं. मला चंदनाचा टिक्का घ्यायचा होता, तो टिक्का घेतला. आणि ही मूर्ती बघा ना, किती आकर्षक आहे. असं वाटतं तर स्वामी हसून आपल्याकडे बोलतात, असे बोलके डोळे होते त्या मूर्तीचे. छान वाटली मला ती मूर्ती. पण घरात अगोदरच एक मूर्ती आहे ना. मग आम्ही बरं डायरेक्ट गेलो. थोडंसं ऊन वाढलेलं, 4 वाजायच्या आसपास आलेले होते, नाही 3:30 काहीतरी झाले असतील. आम्ही आलो अन्नछत्रमध्ये. तिथं सगळ्यांनी अन्नछत्रमध्ये पण आम्हाला 10-15 मिनटंच लागली. छान असं जेवण केलं, मिक्स भाजीचं जेवण होतं, दर्शन केलं आणि नंतर आलं चोळप्पा महाराजांच्या घराकडे. इथून आम्ही पर्सनल रिक्षा केलेली, पर पर्सन 20 रुपये होते. तुम्हाला मध्ये मध्ये मी सांगत जाईन की किती खर्च केला, तुम्ही लक्षात ठेवत जावा.
अन्नछत्रामध्ये जेवलो आणि परत चोळप्पा महाराजांच्या समाधीकडे आम्ही आलेलो होतो. तिथे पण काही नाही, म्हणजे जिकडे जाईल तिकडे आमचं दर्शन खूप छान वाटत होतं. आणि ते बघा ते तिथं आपले स्वामी पाऊल ठेवलं जाणवतं की स्वामी इथं राहत होते, इथं बसले असतील. त्यांचा पलंग होतं, ती त्या पलंगावरती बसलेले होतील, त्यांचे इथं शिष्य येत असतील. किती म्हणजे त्यावेळेचा काळ मी इमॅजिन करते की त्यावेळेचा काळ कसा असेल, किती माणसं ते नशीबवान असतील की त्यांना स्वामी साक्षात बघायला भेटलेले, त्यांचे चरण स्पर्श केलेला. ह्या गादीवर स्वामी बसले असतील, इथे फिरले असतील. खूप छान मला असं वाटत होतं. पण ह्या वेळेला ना तिथे ना काहीतरी घरांचं काम चालू आहे, तिथे काम चालू होतं, तर त्यामुळे थोडंफार आतमध्ये गर्दी वाढलेली आणि नवीन बघायला भेटलं. ह्या वेळेला स्वामींचा मुखवटासुद्धा म्हणजे जे असतं ना समाधीवरती ते सुद्धा वेगळं होतं. म्हणजे थोडंफार वेगळा चेंज होता हावभावमध्ये. तर तो आम्ही दर्शन केलं. तुम्ही जे कोणी नवीन गेला असेल त्यांना समजतच असेल. चोळप्पा महाराजांच्या घरामध्ये गेलो, तिथलं सुद्धा दर्शन केलं. जेवढे व्हिडिओ काढतील ते तुमच्यासाठी काढले, कारण काय कुठे व्हिडिओ काढायला अलाउड नाही आहे ना. दुपार झालेली होती, आता थकलेलं होतं. रात्रभर नाच गाणं डान्स, सकाळी 6 वाजता उठलेलो म्हणजे रात्रभर जागच होतं. आणि आता बाकीचा व्हिडिओ परत डायरेक्ट पंढरपूरला गेल्यावर, कारण आम्ही आता अक्कलकोटवरून थेट पंढरपूरला जाणार आहे. व्हिडिओ जरा जास्त मोठा होईल, पण जेवढे छान क्षण आम्ही टिपले ते तुम्हाला दाखवत आहे. एवढे छान फोटो, ग्रुप, स्वामींचं दर्शन, तुळजाभवानीचं दर्शन, खूप सुंदर दर्शन झालं आमच्या कुटुंबासोबत. अजून तर खूप बाकी आहे, तुळजापूर, जेजुरी, आणि एक्स्ट्रा टाईम भेटला तर आम्ही अजूनसुद्धा दर्शन करणार आहे. म्हणजे आयुष्यात असं थोडंफार तरी एन्जॉय केला पाहिजे ना. चला परत भेटू.